नमस्कार, कसे आहात सगळे? आजकाल थंडी खूप वाढलेली आहे. त्यामुळे मी हे लेमन कोरिएंडरचं सूप बनवलं होतं. खूपच टेस्टी झालेलं. तर मी आज तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला खूपच सोपं आहे. त्यासाठी आपल्याला एक गाजर, एक बीटरूट, एक डब्बू मिरची, एक कांदा कट करून घ्यायचा आहे. एक कढई घ्यायचं आहे, 1 चमचा तूप किंवा तुम्ही बटर देखील वापरू शकता, ते घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूण घालायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी आता इथे एक कट केलेला कांदा घातलेला आहे. त्याला व्यवस्थितपणे मऊ होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे. त्यानंतर आपण जे कट करून घेतलं होतं भाज्या, एक बीटरूट घेतलं होतं, एक गाजर घेतलं होतं, एक डब्बू मिरची घेतलं होतं, ते सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. बीटरूटमुळे त्याला असं छान लालसर कलर येतो. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास अंदाजे पाणी घालायचं आहे. त्यानंतर हे 5 मिनिट त्याला उकळू द्यायचं आहे. आता ते जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत तुम्ही इथं 2 चमचे रागीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला सूपमध्ये घालून घ्यायचं आहे. हे सूपमध्ये घातल्यामुळं काय होतं, सूप एकदम थिक होतं, जास्त पातळ नाही होणार, म्हणजे एकदम छान लागेल. जसं बाहेर रेस्टॉरंटमध्ये भेटतं ना तसंच लागेल. आता आपल्याला इथे याच्यामध्ये भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलं होतं. तुम्ही 1 लिंबू देखील पूर्ण पिळू शकता, छानच लागेल. त्यानंतर आता ह्याला आपल्याला 5 मिनिट उकळू द्यायचं आहे. झालं. एवढं सोपं आहे हे बनवायला. ह्या सूपमध्ये भरपूर भाज्या, लिंबू, कोथिंबीर सगळं असल्यामुळे हे खूपच हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थंडीच्या दिवसात तुम्हाला हे सूप प्यायला खूप आवडेल. तुम्ही जर हे एकदा कराल तर तुम्ही नक्की घरात परत एकदा बनवून नक्की प्याल. हे मला खात्री आहे. गरम असतानाच प्या, म्हणजे एकदम छान लागेल. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये लिंबू हवं असेल तर तुम्ही घालू शकता. ह्याच्यामध्ये काय आपण मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे काही वापरलेलं नाही आहे. एकदम सोपी हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.